नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. मागील व्हिडिओमध्ये आपण तर्कसंगती व अनुमान, तुलना व नावात बदल, स्वाध्याय 8.3 मधील 1 ते 13 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 पासूनचे पुढे प्रश्न अभ्यासू. पहिला प्रश्न बघा. फळांच्या टोपलीत सफरचंदाच्या संख्येपेक्षा पेरूची संख्या 8ने जास्त आहे, मात्र अंजीरच्या संख्येपेक्षा पेरूची संख्या 4ने कमी आहे. संत्र्यांची संख्या पेरूच्या संख्येपेक्षा 10ने कमी आहे, तर सर्वात कमी संख्या कोणत्या फळाची आहे? अशा प्रकारच्या गणितामध्ये काय करायचं, याच्यामध्ये कुठल्याच फळांची फिक्स संख्या दिलेली नाही. एकाही फळाची तिन्हीपैकी एकाही फळांची फिक्स संख्या दिलेली नाही. मग काय करायचं, एका फळाची संख्या आपण मानायची. आता समजा सफरचंदाची संख्या मानूयात आपण. सफरचंदाची संख्या 10 मानू. बरोबर 10. मग आता त्याच्यावरून आपल्याला पेरूची संख्या काढता येईल. पेरूची संख्या कशी आहे? पेरूची संख्या सफरचंदाच्या संख्येपेक्षा पेरूची संख्या 8ने जास्त आहे, म्हणजे 10 अधिक 8 बरोबर 8 राहील. मात्र अंजीरच्या संख्येपेक्षा पेरूची संख्या 4ने कमी आहे, म्हणजे अंजीरची संख्या काढता येईल. पेरूची संख्या 4ने कमी आहे, म्हणजेच अंजीरची संख्या 4ने काय जास्त आहे, म्हणजे 18 अधिक 4 बरोबर किती येते? 22. आता संत्र्याची संख्या पेरूच्या संख्येपेक्षा 10ने कमी आहे. पेरूच्या संख्येपेक्षा 10ने कमी आहेत, म्हणजेच 18 वजा 10 येईल. संत्रे 18 वजा 10 बरोबर किती येईल? 8. तर सर्वात कमी संख्या कुठल्या फळाची? संत्रीची. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 15 बघा. रेखा, माधव, गणेश हे चित्रकार आहेत. राजेश, रेखा, सुनंदा हे गायक आहेत. राजेश, गणेश, सुनंदा हे खेळाडू आहेत. रेखा, मल्हार, सुनंदा हे वादक आहेत. तर पुढीलपैकी कोणती व्यक्ती गायक व वादक नाही? अशा प्रकारच्या गणितामध्ये काय करायचं, चार्ट तयार करून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला उत्तर काढायला सोपं जातं. आपण सुरुवातीला चार्ट तयार करून घेऊयाचा. एका साईडला चित्रकार, गायक, खेळाडू आणि वादक घेऊ, आणि एका साईडला त्यांचे जे नाव आहेत ते घेऊयात, म्हणजे आपल्याला किती आहेत? 1 2 3 4 1 2 आता बघा इथं चित्रकार, गायक, खेळाडू आणि वादक. आता रेखा, माधव, गणेश चित्रकार आहेत. बघा, रेखा, माधव आणि गणेश काय चित्रकार आहेत. मग त्यांना बरोबर असे टिक करू देत. राजेश, रेखा, सुनंदा गायक आहेत. इथं रेखा आहे गायकामध्ये. नवीन नावं कुठले आलेत? राजेश आणि सुनंदा. राजेश आणि सुनंदा हे काय आहेत? गायक आहेत, म्हणजे त्यांच्यापुढं गायकाच्या इथं टिक करूयात. खेळाडू बघा कोण कोण आहेत? राजेश, गणेश, सुनंदा. राजेश खेळाडू पण आहे. राजेश, गणेश खेळाडू आहे, आणि राजेश, गणेश आणि सुनंदा. सुनंदा पण खेळाडू आहे. आता वादक कोण आहेत? रेखा, मल्हार, सुनंदा. मल्हार नाव नवीन आले आता, मल्हार खाली. रेखा वादक आहे. रेखा, मल्हार आणि सुनंदा. तर पुढीलपैकी कोणती व्यक्ती गायक आणि वादक? गायक पण पाहिजे आणि वादक पण पाहिजे. थांब एक मिनिट. गायकमध्ये पण पाहिजे आणि वादकमध्ये पण पाहिजे. गायक आणि वादक नाही म्हणते. कोणती व्यक्ती गायक आणि वादक नाही? रेखा आहे गायक आणि वादक. मल्हार गायक नाही परंतु वादक आहे. राजेश
राजेश बघा गायक आहे. माधव दोन्हीही नाही. माधव काय आहे, फक्त चित्रकार आहे. गायक आणि वादक आहे का, नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक चौथा बरोबर येतो. प्रश्न 16 बघा. पूर्वेला पश्चिम म्हटले, पश्चिमेला दक्षिण म्हटले, दक्षिणेला उत्तर म्हटले, उत्तरेला पूर्व म्हटले, तर हिमालय भारताच्या कोणत्या दिशेला आहे? हिमालय भारताच्या कुठल्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे. उत्तर दिशेला कुठली दिशा म्हटलं आहे याच्यामध्ये? उत्तरेला पूर्व म्हटलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? तिसरा बरोबर आहे. प्रश्न 17 बघा. गाईला बैल म्हटले, बैलाला घोडा म्हटले, घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला गाय म्हटले, तर तबेल्यामध्ये कोण राहतो? तबेल्यामध्ये कोण राहत असतो? घोडा राहत असतो. तबेला कुणाचा असतो? घोड्याचा. घोड्याला काय म्हटलं इथं? बैलाला घोड्याला गाढव म्हटले, घोड्याला काय म्हटले? गाढव. त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न 18 बघा. मुंबईला दिल्ली म्हटले, दिल्लीला राजस्थान म्हटले, राजस्थानला तामिळनाडू म्हटले, तामिळनाडूला गुजरात म्हटले, तर महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राची राजधानी कोणते? मुंबई आहे. मुंबईला इथं काय म्हटले बघा? मुंबईला दिल्ली म्हटले, पहिलंच वाक्य. मुंबईला काय म्हटले? दिल्ली म्हटले. म्हणजे पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. प्रश्न 19 बघा. 5 मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राजू मानवच्या पुढे परंतु गणेशच्या मागे राहिला. अरुण सुचितच्या पुढे पण मानवच्या मागे राहिला, तर शर्यत कोणी जिंकली? आता 5 मुलांची शर्यत आहे. समजा त्यांनी असे पळायला लागले तो, तर बघा राजू मानवच्या पुढे, राजू कुठे? मानवच्या पुढे, मानव मागे, पुढे, परंतु गणेशच्या मागे, परंतु काय? गणेशच्या मागे, म्हणजे गणेश पुढे मागे राहिला. अरुण सुचितच्या पुढे पण मानवच्या मागे राहिला. मानवच्या मागे कोण राहिला? अरुण, परंतु कुणाच्या पुढे? सुचितच्या पुढे. तर शर्यत कोणी जिंकली? सर्वात पुढे कोण आहे? गणेश आहे. म्हणजे शर्यत कोणी जिंकली असणार आहे? गणेशने जिंकली असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न 20 बघा. घड्याळातील तासकाटा व मिनिट काटा किती वाजता एका सरळ रेषेत असतात? इथं किती टायमिंग दिलं? प्रत्येक पर्याय चेक करू आपण. 2:45 म्हणजे बघा इथं 12, इथं 3, इथं 9 आणि इथं 6. 2 वाजून इथं 2:45 इथं हा तास काटा आणि हा मिनिट काटा. याच्या सरळ रेषेत येण्यासाठी थोडा 15 मिनटे कमी आहेत 3ला, त्यामुळे थोडा 3च्या मागे असतो हा. त्यामुळं सरळ रेषेत असतो का? नाही. आता 6 वाजता बघा. 12, इथे 3, इथे 6, इथे 9. 6 वाजता तास काटा असतो तो हा छोटा तास काटा, मिनिट काटा हा मोठा. तास काटा असतो तो 6वर असतो आणि मिनिट काटा 12वर असतो. त्यामुळे हा बरोबर सरळ रेषेत येतो. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा किती वाजता सरळ रेषेत असतात? पर्याय क्रमांक 2. आता 12:30 वाजता बघा. 12:30 वाजता म्हणजे तास काटा कुठे असतो? 1च्या आणि 12च्या मध्ये असतो आणि मिनिट काटा 6वर असतो. मग सरळ रेषेत आहेत का? थोडा पुढे गेलेला असतो, त्यामुळे सरळ रेषेत नाही. आता 4:50 12, 9, 3, 6, 50 मिनिट म्हणजे 10वर आहे. 10वरती काय असेल? मिनिट काटा आणि इथं 4 वाजले. 4, 5, 1, 2. 4च्या पुढे आणि 5ला थोडं कमी असा तास काटा असतो. बरोबर सरळ रेषेत असतो का? नसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक फक्त दुसरा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 21 बघा. विधाने दिलेत 2 आणि त्याच्यावरून अनुमाने 2 दिलेत आणि वरील माहितीवरून अनुमान निघते ते कुठले अनुमान निघते हे काढायचं आपल्याला. हे दोन्ही अनुमानावरून कुठले अनुमान बरोबर आहे ते काढायचं आहे. आता बघा पहिला बघा अविधान काय बघा. काही मुली विद्यार्थी असतात.
सर्व विद्यार्थी वाचक असतात. मग आपण हे गणित वाचूनही काढू शकतो किंवा ज्यांना वाचून येत नाही त्यांनी काय करायचं, असे डायग्राम काढायचे. काही मुली, आता हे पूर्ण सगळ्या, हा गोल म्हणजे सगळ्या मुलींचा आहे. त्याच्यामधल्या काही मुली काय आहेत, काही मुली म्हणजे एवढ्या मुली घ्यायच्या थोड्या. काही मुली विद्यार्थी असतात. काही मुली काय करू आपण, विद्यार्थी दाखवू. याच्यातल्या ही पूर्ण मुली आहेत, त्यातल्या काही मुली काय आहेत, विद्यार्थी आहेत. म्हणजे एवढ्या मुली काय आहेत, विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थी वाचक असतात. हे सर्व विद्यार्थी आहेत का, पूर्ण विद्यार्थी हे वाचक आहेत. म्हणजे विद्यार्थी पूर्ण दाखवायचे ह्याच्यामध्ये, या गोलामध्ये वाचक आहेत. तर अनुमान बघा, सर्व वाचक मुली असतात. हे सर्व वाचक आहेत का मुली, एवढाच पार्ट वाचकमध्ये येते मुलींचा. सर्व हा पूर्ण गोल येतो का मुलींच्या ह्याच्यामध्ये, नाही येत. म्हणजे पहिलं विधान काय आहे, चुकीचं आहे. काही मुली वाचक असतात, काही मुली वाचक असतात, बरोबर आहे. हा वाचकचा एवढा भाग, वाचकचा हा एवढा भाग कशामध्ये येते, मुलीमध्ये येते. म्हणजे काही मुली काय करतात, वाचक आहेत. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. वरील माहितीवरून कोणते अनुमान निघते ते पुढील पर्यायावर निश्चित करा. म्हणजे आपल्या काय निघाले, क बरोबर, क चूक आणि ड बरोबर आले. हां, पर्याय क्रमांक तिसरा बघा, क चूक ड बरोबर, म्हणजे तिसरा बरोबर येतो. आता विधाने कुठले दिलेत बघा, सर्व वकील पदवीधर असतात. सर्व आणि ब कुठलं आहे, सर्व लेखक वकील असतात. त्याच्यावरून अनुमाने कुठली दिलेत बघा, सर्व लेखक पदवीधर असतात, काही वकील लेखक असतात. या माहितीवरून कोणते अनुमान निघते ते पुढील पर्यायावरून निश्चित करा. आता बघा, सर्व वकील म्हणल्यावर हा गोल पूर्ण जो आहे वकिलांचा, तो सर्व वकील काय करायचं, सर्व वकील पदवीधर असतात. म्हणजे या पदवीधराचे जेवढी संख्या आहे त्याच्यामधल्या सर्व वकील आहेत काय, कसे आहेत, पदवीधर. वकील आतमध्ये घ्यायचं, पदवीधर बाहेर. आता सर्व लेखक वकील असतात. सर्व लेखक वकील आहेत म्हणल्यावर ह्याचा गोल लेखकाचा, सर्व लेखकाचा ह्याच्यामध्ये वकिलामध्ये घ्यायचा. तर बघा, अनुमाने सर्व लेखक पदवीधर असतात. हे लेखक पदवीधराच्या अंडर येतात, म्हणजे सगळे लेखक पदवीधरांच्या मध्ये येतात. म्हणजे हा पर्याय योग्य आहे. काही वकील लेखक असतात. काही वकील जे आहेत लेखकांच्या मध्ये, एवढे जे लेखकांच्या इथले वकील आहेत ते लेखक आहेतच. म्हणजे हा वकिलांचा जो गोल आहे, पूर्ण वकिलांच्या गोलामधला एवढा गोल आहे, तो लेखकामध्ये येणार आहे. त्यामुळे काही वकील लेखक असतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे क आणि ड दोन्ही बरोबर आहे. क आणि ड दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक पहिला बरोबर येतो. प्रश्न 23 बघा, शाळेच्या वार्षिक परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. पहिला व शेवटचा पेपर अनुक्रमे मराठी व इंग्रजी होता. समाजशास्त्राचा पेपर विज्ञान व संस्कृतच्या दरम्यान होता. रविवारी शाळेला सुट्टी होती. संस्कृत नंतर गणितचा पेपर होता. तर संस्कृतचा पेपर कधी होता. आता बघा, पेपर कधीपासून सुरू झालेत, मंगळवारपासून. आपण चार्ट तयार करून घेऊ. मंगळवार आणि रविवारी शाळेला सुट्टी होती, त्यामुळे रविवार घ्यायचं का नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि सोमवार, कारण रविवारी सुट्टी होती. आता त्यांनी काय सांगितलं आहे, पहिला आणि शेवटचा पेपर अनुक्रमे म्हणजे क्रमाने मराठी आणि इंग्रजी होता. म्हणजे इथं मराठी आणि इथं इंग्रजी. आणि काय सांगितलं, समाजशास्त्राचा पेपर विज्ञान आणि संस्कृतच्या दरम्यान होता. मग विज्ञानचा आधी, नंतर समाजशास्त्राचा आणि नंतर संस्कृतचा होऊ शकतो, किंवा संस्कृत समाजशास्त्र आणि परत विज्ञान, असं संस्कृत समाजशास्त्र आणि विज्ञान असे दोन्ही प्रकारे होऊ शकतात. पण त्यांनी काय दिले, संस्कृत नंतर गणितचा पेपर होता दिले. संस्कृत नंतर गणितचा दिला तर वरती आपल्याला मध्ये समाजशास्त्राचा घेऊन वरती ह्याचा घेता येतो, विज्ञानचा घेता येतो. त्यामुळे बघा, इथं शनिवारी संस्कृत नंतर गणितचा, म्हणजे इथं संस्कृत नंतर गणित, आणि संस्कृत आणि विज्ञानच्या दरम्यान तर विज्ञान, संस्कृत आणि विज्ञानच्या मध्ये दरम्यान म्हणजे मध्ये समाजशास्त्र.
तर संस्कृतचा पेपर कधी होता? संस्कृतचा पेपर कधी होता? शुक्रवारी. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय 8.3 पूर्ण झालेला आहे. या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जाईल.